संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच, मलाच पालकमंत्रीपद मिळणार, संजय शिरसाटांचं वक्तव्य. तर अतुल सावेच पालकमंत्री होणार, भाजप पदाधिकाऱ्यांचा विश्वास. खातेवाटपानंतर पालकमंत्रीपदावरून महायुतीत रस्सीखेच सुरू असल्याच्या चर्चा. मात्र महायुतीत कोणताही वाद होणार नाही, सगळे एकत्र बसून चर्चा करू, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. खातेवाटपावरून काही जण समाधानी आणि काही असमाधानी असणं स्वाभाविक, पण प्रत्येक खात्याला न्याय देण्याचे प्रयत्न करणं महत्त्वाचं, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य. दादरमध्ये कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आले एकत्र. दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार नाहीत, दोघांच्या भेटीवर संजय शिरसाटांचं वक्तव्य. शरद पवारांनी केला मुख्यमंत्री फडणवीसांना फोन, भीमथडी जत्रेला येण्याचं दिलं निमंत्रण. मुंबईत ओबीसी समाजाच्या प्रमुख नेत्यांची बैठक, छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलल्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा. अजित पवार यांच्यावर कोणीही टीका केली तर ती मी खपवून घेणार नाही, भुजबळांचं नाव न घेता नवनियुक्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा इशारा. जगामध्ये धर्माच्या नावाखाली जितके अत्याचार झाले ते या चुकीच्या समजुतीमुळे, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य. कल्याणमध्ये पुन्हा परप्रांतीयांची दादागिरी, परप्रांतीयांची मराठी कुटुंबाला मारहाण, मुलीशी अश्लील चाळे केल्यानं जाब विचारल्याने मारहाण. आणि पॉपकॉर्नवरील अतिरिक्त जीएसटीमुळे पॉपकॉर्न महागणार, जीएसटी परिषदेच्या 55व्या बैठकीत पॉपकॉर्न संदर्भात जीएसटी कर आकारणीबद्दल महत्त्वाचा निर्णय. चला, चर्चा सध्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपानंतर मोठी चर्चा होताना दिसते आणि त्या संदर्भातलं पुढलं अपडेट असं कळतंय की संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदावरून आता रस्सीखेच बघायला मिळतंय. मलाच पालकमंत्रीपद मिळणार असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. अतुल सावेच पालकमंत्री होणार असा दावा, असा विश्वास भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तर पालकमंत्रीपदावरून आता सेना भाजप भिडणार की काय असं एकूण आता दिसून येत आहे. संभाजीनगरचं पालकमंत्रीपद पण आपल्याकडेच असणार आहे. किती वेळा उत्तर द्यायचं? संभाजीनगरचं पालकमंत्रीपद हे आमच्याकडेच असणार आहे आणि पालकमंत्री मीच होणार आहे. माझ्याशिवाय दुसरा कोणी मंत्री संभाजीनगरमध्ये जी काही अनेक घटना या गेल्या 5-6 महिन्यामध्ये घडल्या आहेत, अवैध धंदे असतील, गुंडगिरी असतील आणि जमीन बळकावण्याचे जे काही प्रकार वाढलेले आहेत, या सर्व प्रकारावर आळा घालण्याचं काम माझं राहणार आहे. तर पूर्व आणि मध्य हे निजामाच्या हुकमाखाली चालणारे दोन्ही मतदारसंघ आहे, परंतु निजामाला झोपून तिसऱ्यांदा अतुल सावेचा विजय झाला आणि हे महायुतीच्या लक्षात आलेलं आहे. निजामाला झोपून म्हणजे MIM-ला. मग निजाम दुसरा कोण आहे? MIM निजामच आहे आणि आमच्या निजामरूपी राजवट जी आहे ती संपवली अतुल सावेंनी. खऱ्या अर्थानं विकासात्मक भूमिका या छत्रपती संभाजीनगर शहराला दिली ती अतुलजी सावे यांनी दिली आणि त्यामुळे निश्चितच आहे की एक मोठी झेप अतुलजी सावेंची राहिलेली आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं अतुलजी सावे यांना पालकमंत्री देतील असा आमचा पूर्ण विश्वास आहे. तर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं आणि आता महायुतीत पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली. यावर आता मंत्री शंभूराज देसाई यांनी भाष्य केलं. पालकमंत्रीपदावरून महायुतीत रस्सीखेच नसल्याचं त्यांनी सांगितलंय. तर महायुतीत कोणताही वाद होणार नाही, आम्ही सगळे एकत्र बसून चर्चा करू असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. माननीय फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब, माननीय दादा कदाचित 2 दिवसामध्ये मुंबईमध्ये बसतील एकत्र आणि पालकमंत्र्यांचं सुद्धा वाटप होईल. मी एक सांगतो, एवढं मोठं मॅन्डेट, 200 जवळपास 37 आमदारांचं बहुमत, इतकं प्रचंड मॅन्डेट महायुतीला महाराष्ट्रातल्या जनतेला दिलेला आहे. त्यामुळे आता आमच्या 3 पक्षांमध्ये मंत्रिपदावरून नव्हती रस्सीखेच,
खातेवाटपावरनं नव्हती आणि पालकमंत्री पदावर सुद्धा नाही. 12 जिल्ह्यात मंत्री नाही आहे, कारण आता शेवटी मी सांगितलं महायुतीच्या सरकारमध्ये थोडंसं होत असणार, पण आम्ही आता जसं खातेवाटपाचा आमचा त्या ठिकाणी योग्य पद्धतीने पार पाडलं. आम्ही सर्व समजदार आहोत. एकनाथजी, अजितदादा, माननीय मुख्यमंत्री आम्ही बसू आणि कुठेही पालकमंत्री पदाबद्दल कुठलाही वाद तयार होणार नाही याची काळजी निश्चितपणे आम्ही घेऊ आणि यामधून आपल्याला उत्कृष्ट पद्धतीने पालकमंत्री पदाची वाटप झालं दिसतं. तर महाड पोलादपूर मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडता शिवसैनिक कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. मुंबई गोवा महामार्गावरून भरत गोगावले यांची वाजत गाजत कळंबोली ते महाड मार्गे भव्य रॅली काढण्यात आली आणि यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार यावरती बोलताना गोगावले यांनी आमचं पारडं जड असून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री माझ्या रूपानं पालकमंत्रीपद देतील असं गोगावले म्हणाले. मला वाटत नाही रस्तिकेच असू शकते, कारण जे आमच्या नेते मंडळीवरती ठरवतील ते निश्चितच योग्य असं ठरवतील आणि आमचे 3 आमदार आहेत, त्याच्यामुळे आम्ही ती मागणी केलेली आहे. आणि मागच्या वेळेला पण शिवसेनेला ते पालकमंत्रीपद मिळालं होतं, यावेळेला तर मी स्वतः आहे, त्यामुळे ते मिळणं क्रमप्राप्त वाटतंय. आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे निश्चितच या जिल्ह्याला माझ्या रूपाने न्याय देतील.